नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो. तर चला आज आपण काय बनवणार आहोत ते दाखवत आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, मी शेतातून हिरवी हिरवीगार अशी छानशी घासाची भाजी आणली आहे. ही मेथीची भाजी नाही आहे, घासाची आहे. तर हे घासाचे कवळे कवळे असे शेंडे घासाचे कवळे कवळे शेंडे तोडून आणले, याला म्हणतात घासाची भाजी. आणि ही भाजी शक्यतो मेथीच्या भाजीसारखीच राहते, पण ही भाजी खूप अशी छान असते. गुडघेदुखीवर आणि गरम उष्ण असते, तर त्याने गुडघे वगैरे दुखत नाही. तर आज आपण घासाची भाजी कशी बनवणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. शेतातून मी हिरवी हिरवीगार अशी मस्त छान अशी घासाची भाजी घेऊन आले आहे. आणि हिला निसून काढलेलं आहे. त्या मोठ्या मोठ्या दांड्या असतात, त्या दांड्या अशा खुडून काढलेल्या आहे. तर आज अशी मस्तपैकी अशी कॅल्शियम देणारी अशी घासाची भाजी आपण पौष्टिक आरोग्याला चांगली असणारी बनवणार आहोत. तर आता ही गावाला कशी बनवतात घासाची भाजी ते तुम्हाला दाखवत आहे. पूर्वी लोक काय करायचे, मेथीच्या भाजीसारखीच या भाजीला खायचे करून. तर बघा, ही पौष्टिक अशी भाजी आपण बनवून आता आपण ही कशी बनवणार आहे ते दाखवत आहे. आता ह्या भाजीसाठी काय साधं आणि काय लागतंय ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो बघा, ह्या भाजीसाठी साध्या सोप्या हिरव्या मिरच्या, लसण आणि कांदा आणि मीठ लागतंय. तर आता लसण आणि कांदा, लसण आणि हिरव्या मिरच्या आणि मीठ हे आपण मस्त छान असं आबडदोबड असं कुटून घेणार आहोत. मिरच्या म्हणजे ठेसा करून घेणार आहे लसणाचा आणि याचा आपल्या मीठ, लसण आणि मिरच्या याचा ठेसा करून घेणार आहोत. आणि साधी सोपी आपली कशी भाजी बनवता आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे, आपली घासाची. तर आज आपण घासाची भाजी बनवणार आहोत. तर चला आता आपण याचा ठेसा करून घेऊया, वाटून घेऊया. तर मैत्रिणी, ही पा घासाची भाजी छान अशी स्वच्छ केली आणि धुवून काढली. कारण 2-3 पाण्याने धुवावं लागतं याच्यावर, कारण मवा वगैरे बसतो. तर आज आपण ही घासाची भाजी स्वच्छ अशी चांगली धुवून काढलेली आहे. त्याच्यानंतर मैत्रिणींनो, आपण छानसा असा लसूण आणि हिरव्या मिरच्या, जिरे वगैरे याच्यात घ्यायचे नाही. हिरव्या मिरच्या, लसूण आणि मिठे ठेसून घेतलेला आहे आणि कांदा चिरून घेतलेला आहे. चला मग आता आपण उशीर कशाला, भाजी आता आपण लवकरात करूया. बघा मैत्रिणी, छान असा तवा आपण ठेवलेला आहे. आता बघा, आपण त्याच्यात तेल टाकत आहे, किती आपल्याला लागतं त्याप्रमाणे. आता आपण 2 डबक्या तेल टाकलेलं आहे मैत्रिणींनो. आता छान असा कांदा आपण ह्या तेलामध्ये परतून घेणार आहोत. आता हा कांदा असा चांगला असा परतायचा तव्यावरची छान अशी मस्त. आता आपण झणझणीत आणि चमचमीत अशी छान घासाची भाजी बनवणार आहोत. आता बघा मैत्रिणींनो, हा कांदा छान असा परतत आहे. आता याच्यामध्ये आपण हा ठेसा टाकणार आहोत, लसणाचा, हिरव्या मिरच्यांचा आणि मिठाचा. आणि थोडंसं चवीनुसार हे मीठ टाकत आहोत. छान असं हलवून घ्या. असा ठेसा आहे ना, चांगला असा हलवून घ्यायचं मस्त. आणि चरचरीत आणि झणझणीत अशी मस्त घासाची भाजी खायला छान लागते. तर हे बघा मैत्रिणींनो, आता मस्तपैकी आपण छानसे आता मस्त हा ठेचा पुन्हा या कांद्यात आता छान असा तळून घेतला आहे. आता याच्यावर आपण काय टाकणार आहोत, मस्तपैकी आता याच्यावर आपण छान असं हे टाकणार आहे, काय, आपली घासाची भाजी, साधी आणि सोपी. तर हे बघा मैत्रिणींनो, आता आपण घासाची भाजी अशी टाकलेली आहे. मस्त अशी छान आपली घासाची भाजी आता तयार होत आहे.
आता त्याच्यावर मैत्रिणी आपण झाकण ठेवणार आहोत. तर चला मैत्रिणी, आता आपण हे काढून घेऊया ताट. आता ही बघा अशी घासाची भाजी आपण छानशी अशी हलवून घेणार आहोत. हिरवी हिरवीगार अशी ताजी अशी छान घासाची भाजी. तर बघा या पद्धतीने अशी मस्त हलवून घ्यायची. ठेशामध्ये एकदम छान लागते. ठेशामध्ये अशी छान अशी तव्यावरची घासाची भाजी, हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये छान अशी घासाची भाजी आज आपण बनवलेली आहे. आता हे काड्या का मोठ्या आहे मैत्रिणी, तुम्ही म्हणता काड्या का मोठ्या आहे, तर काड्या कारण एकदम कवळ्या आहे. मग कवळ्या असल्यामुळे टेस्ट अशी छान भाजी लागते. आता ही बघा ही भाजी आपली तयार होत आहे. झणझणीत आणि चमचमीत खायला अशी चवदार अशी ठेशामधली घासाची भाजी. आता परत आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. थोडीशी कसर येते नाही बघा, हे शिजलेले नाही ना, तर थोडी शिजून देऊ अजून. लय बी नाही शिजवायची, थोडी अशी मध्यम शिजवायची. तर चला मैत्रिणींना आता बघूया आपण आपली घासाची भाजी शिजली का. तर हे बघा छान अशी वाफळत आहे. छान आपली घासाची भाजी तयार झालेली आहे, साधी आणि सोपी. तर बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने अशी घासाची भाजी करा तुम्ही, खा इतरांना करून घाला. साधी आणि सोपी आपली घासाची भाजी गावाकडची. तर ही भाजी आपली छान मस्त अशी हिरवी हिरवीगार अशी छान किती खावा अशी तयार झालेली आहे. चला आता आपण भाजी काढून घेणार आहोत. तर हे बघा मैत्रिणी, झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त घासाची भाजी आपली तयार झाली. साधी आणि सोपी रानभाजी घास. हे आपण जनावराला चारतो ना तो घास, त्याची ही भाजी, वरचे शेंडे शेंडे मेथीच्या भाजीसारखी. तर अशी छान अशी झणझणीत आणि चमचमीत अशी बनवलेली आहे घासाची भाजी. तर या पद्धतीने तुम्ही बनवा, खा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर चला मैत्रिणींनो, आपली भाजी झालेली आहे. तर लवकरच मी दुसरी रेसिपी मैत्रिणींनो घेऊन येत आहे, साधी आणि सोपी. तर आपल्या सर्व रेसिपी गावाकडच्या असणार आहे. तर चला मैत्रिणींनो, या पद्धतीने करा, खा, इतरांना बी करून घाला. साधी आणि सोपी घासाची चमचमीत आणि झणझणीत अशी छान ठेश्यामध्ये बनवलेली आपली घासाची भाजी तव्यावरती.